आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। आज आपण श्रीगोंदा शहरामध्ये 2025 निवडणूक हो घातलेल्या निवडणुकीमध्ये 11 नंबर वार्डमधून अपक्ष उमेदवारी मी केली होती। आज खऱ्या अर्थाने 11 नंबरमध्ये बोलण्याचं कारण हेच आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये गेले 20 वर्ष मी काम केलं। ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं कमळाचं चिन्ह कुणी हातात घेत नव्हतं त्या टायमिंगला आम्ही उमेदवारी केली 2014ला। त्याच्यानंतर 2019ला त्यांनी आम्हाला थांबवलं। 20 वर्ष आज त्यांनी आम्हाला प्रामाणिक कार्यकर्त्यावर त्यांनी अन्याय केलेला आहे आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी आज शिवसेनेमध्ये शुभंगीताई पोटे असतील नगराध्यक्ष महिला म्हणून उमेदवारी मी करत होते। म्हणजे जो फॉर्म भरला होता मी भामाताई कोथंबिरे ह्या त्यांना मी जाहीर पाठिंबा देते। आणि ब मध्ये जी पुरुषाची उमेदवारी आहे श्रीकृष्ण उर्फ बाबूशेठ धुमाळ हे सर्व जर आता उमेदवारच माझ्याबरोबर आहेत। आज हे एवढं सांगण्याचं एकच कारण आहे की आपण प्रामाणिक कार्यकर्त्याला इथं अजिबात किंमत नाही हे श्रीगोंदा शहराने पाहिलेलं आहे। आज आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जे आता ब मध्ये त्यांनी पुरुषाच्या विरोधात जी उमेदवारी दिली तिथे सुद्धा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने फॉर्म भरला होता। त्यांनी तिथं मला उमेदवारी द्यायला हवी होती पण तिथं त्यांनी मला उमेदवारी दिली नाही। आज तुम्ही विचार करा भारतीय जनता पार्टीमध्ये फक्त इनकमिंग त्यांनी चालू केलेली आहे। या इनकमिंगमध्ये आज ज्या व्यक्तीला त्यांनी उमेदवारी दिली त्यांनी कसल्याही प्रकारचं भारतीय जनता पार्टीचं काम नाही। भारतीय जनता पार्टीला शिव्या देणाऱ्यांना तिकीट त्यांनी दिले हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे। कारण त्यांनी फक्त माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक अशा लोकांना फक्त उमेदवारी दिल्यात। जे पैशावाले आयात करणारे त्यांना शिव्या देणारे आणि कसल्याही प्रकारचा विकास न करणारे अशी टीम त्यांनी बनवलेली आहे। आज आपण काम पाहतोय शुभंगीताईचं एकदम चांगलं काम आहे। त्यांचं काम करत असताना तिची अडवणूक करण्याचं काम कोणी केलं हे सर्व जनतेला माहिती आहे। आज तरुण कार्यकर्त्यांना तुम्ही संधी दिली पाहिजे ह्या मताची मी आहे। त्यामुळे जो माझा अन्याय झाला तो 11 नंबरच्या वार्डातल्या कोणत्याही जनतेवर झाला नाही पाहिजे असं या ठिकाणी त्यामुळे मी ठरवलं आहे। आज विचार करा श्रीगोंदा शहरामध्ये फक्त 30 ते 40 गोरे कुटुंबीय आहे आणि श्रीगोंदा शहरावरती राज्य करते। त्यांना नगरसेवक व्हायचंय, त्यांना नगराध्यक्ष व्हायचंय, त्यांना उपनगराध्यक्ष व्हायचंय। हे फक्त मान सन्मान किंवा श्रीगोंदा शहराचा भकास करण्यासाठी या लोकांना फक्त यांनी निवडून दिले। आज कवर या तरुण कार्यकर्त्यांनी कवर पाठीमागं राहायचं। त्यामुळे मी असं ठरवलं यांच्या पाठीमागं राहायचं आणि शिवसेनेचा झेंडा हा नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहायचं नाही। पक्ष प्रवेश करायचा नाही करायचा आता जाहीर तर मी आता शिवसेनेचंच काम करत आहे। मी शिवसेनेचं काम करणार आहे। त्याचं कारण असं आहे की हे फक्त भारतीय जनता पार्टीने शिकवलं आहे की प्रामाणिक कार्यकर्त्याला किंमत नाही। कारण त्यांनी ज्यांना उमेदवारी दिल्यात आज तुम्ही बघा 3 गोऱ्यांना 3 नगरसेवक पदी त्यांना उमेदवारी दिली का दिली? त्यांना डायरेक्ट बोलवलं आणि डायरेक्ट तिकीट दिलं। मग आमच्या सरळ अन्याय मग आमची तिथं किंमत नाही। त्यामुळे शिवसेनेबरोबर काम करायचं आणि त्यांच्याबरोबर राहायचा हा निर्णय घेतलाय। कारण आज खऱ्या अर्थाने मला दिलीप गांधींची आठवण झाली। प्रामाणिक कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मान मिळू शकत नाही। पक्षप्रवेश तो आता होऊनच जाईल कारण की हे सगळे माझ्या बरोबर आहेत। ह्या सर्व माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब ह्या लाडक्या बहिणी आहेत। लाडक्या बहिणीची योजना ही कुणी आणलेली आहे? एकनाथ शिंदे साहेबांनी आणलेली आहे आणि त्याचं भांडवल करून हे भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत सगळं केलेलं आहे आणि खोटं राजकारण करतात। ही मला खोट्या राजकारणी बरोबर राहायचं नाही। सर्वे कसला प्रकारचा झालेला नाही। आज ज्या उमेदवारी त्यांनी दिलेल्या आहेत आज तुम्ही सांगा अ मध्ये महिलेची उमेदवारी त्यांनी माझी डावलली ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला गोरेंलाच करायची ना करा पण ब मध्ये खुल्या वार्डामध्ये महिलेला उमेदवारी करण्याचा अधिकार होता। भारतीय जनता पार्टीचा मी अर्ज दाखल केला होता तिथे। मग ज्या उमेदवाराला त्यांनी जे तिकीट दिले त्याचा भारतीय जनता पार्टीशी किंवा सर्वेशी काही संबंध आहे का? आज कुठल्याही कार्यक्रमात किंवा कुठल्याही समाजकारणात तो मुलगा नाही अशा माणसाला त्यांनी उमेदवारी दिली आणि गेले त्यांचे वडील नगरसेवक होते। ते नगरसेवक होण्यासाठी माझ्या नवऱ्याने त्यावेळेस 25,000 रुपये खर्च केले स्वतःची ट्रॅक्स गाडी घेऊन। म्हणजे त्यांचा जो नगरसेवक आहे त्यांचा मुलगा बी नगरसेवक झाला पाहिजे असं कुठं लिहिलंय का? नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।